महायुतीमध्ये निधी वाटपावरून आता वाद समोर येत आहेत। शिंदेंच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे। निधी वाटपाबाबत अजित पवारांची मुख्यमंत्री स्वतः आता बोलणार आहेत। मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करण्याची देखील मागणी आमदारांनी केली। तर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा एकीकडे लावून धरलेला आहे। ज्या क्षणी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता त्यानंतरच महायुतीतल्या सर्व पक्षांकडून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती आणि त्यातच आता निधी वाटपाबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलावं असं आवाहन शिंदे गटाकडून करण्यात येत आहे। निधी वाटपावरून हा वाद असल्याचं समोर येतं। रिद्देश हातीम आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रिद्देश, निधी वाटपाबाबत नेमकी काय नाराजी आहे, नेमका काय हा मुद्दा आहे? नक्कीच आपण पाहिलं तर आज वर्षा बंगल्यावरती एक महत्वपूर्ण बैठक सर्व आमदारांनी खासदारांशी पार पडली। शिंदेच्या शिवसेनेचे सर्व जे खासदार आमदार आहेत त्याबरोबर खासदार होते ते देखील उपस्थित होते। आधी खासदारांची बैठक झाली, त्यानंतर आमदारांची बैठक झाली। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा झाली। आणि सर्वात महत्त्वाची चर्चा म्हणजे झाली ती निधी वाटपावरून झाली। आपण एकंदरीत पाहिलं तर जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचं असं मत आहे की आम्हाला जर 15 लाखांच्या वरच्याहून जास्तीत जर निधी जर पास करायची असेल तर त्यासाठी अजित पवार हे खूप वेळ लावतात पास करण्यासाठी, अशी तक्रार त्यांनी शिंदेकडे दिली अशी माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळत आहे। आणि शिंदेने देखील सांगितलं की आम्ही या संदर्भात अजित पवार यांच्याशी बातचीत करणार आहे। त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर निवडणुकीच्या अनुषंगाने देखील एक महत्वपूर्ण बैठक पार पडली। विधानसभा निवडणूक हे लवकर येत आहे आणि ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये जे लोकसभाचे उमेदवार आहेत त्याची उमेदवारी उशिरा घोषित केल्यामुळे अनेक जागांवरती शिंदेच्या शिवसेनेला फटका देखील पडला। त्यामुळे विधानसभाच्या निवडणुकीत लवकरात लवकर जी उमेदवारी ती घोषित करावी त्या संदर्भात देखील चर्चा झाली। त्याचबरोबर उर्वरित जो मंत्रिमंडळ विस्तार आहे तो देखील करावा अशी मागणी देखील करण्यात आली। महत्वाचं म्हणजे पाहिलं ज्या लोकसभाच्या जागांमध्ये शिंदेच्या शिवसेनेला फटका पडला काही विधानसभांच्या जागेवरती, त्या विधानसभेमधून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला या युतीच्या उमेदवाराला कमी मतदान पडले, तर त्या मतदारसंघातील आमदारांची देखील समज काढण्यात आली आणि त्या मतदारसंघामध्ये आपल्याला का कमी जे वोट पडले या संदर्भात देखील तुम्ही संपूर्ण तपास करा, संपूर्ण अभ्यास करा, निरीक्षण करा। निश्चितपणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमदारांनी केलेल्या आहेत। धन्यवाद रिद्देश या सविस्तर माहिती।